भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 4। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। दुर्योधन गुरु द्रोणांना बोलतच राहिला, पण आता त्याच्या आवाजात जडपणा आला होता। तो पांडवाच्या बाजूला पाहून म्हणाला, गुरुजी पहा ना, इथल्या सगळ्या योद्ध्यांचे शक्तिशाली धनुष्य, हे सगळे भीम आणि अर्जुन याच्या तोडीचे महान लढवय्ये आहेत। युयुधान विराट आणि महारथी द्रुपद, तो प्रत्येक नाव घेत होता आणि त्याच वेळी त्याच्या मनातली भीती कणाकणाने वाढत होती। पण तो हे नाव का घेत होता? कारण माणूस जेव्हा आतून घाबरलेला असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळ्या धोक्याची यादी करायला लागतो। जणू स्वतःलाच सांगत असतो, हो, ही लढाई कठीण आहे। दुर्योधन हे शत्रूचं गुणगान करत नव्हता, तो स्वतःच्या मनाला समजावत होता। पण ही यादी इथेच थांबत नाही। श्लोक 5 मध्ये दुर्योधन अजून मोठ्या योद्ध्यांची नाव घेतो आणि रणभूमीचं वातावरण आणखी ताणते। चला आता श्लोक 5 पाहूया। जय श्री कृष्ण।